सोलर प्रकल्प नगरपालिकेने जो केला होता तो साधारण 2 वर्षापूर्वी केला होता. त्याचे पैसे उचलले, पैसे खर्ची टाकलेत, अकाउंटला त्यांचे जे कॉन्ट्रॅक्टरचे गेले, पण काम काही जागेवर केलं नाही. जागेवर 2-4 लाखाचं सुद्धा काम झालेलं नाही आणि पैसे जवळपास 59 लाख रुपये यांनी उचललेत आणि तिथे काम सुद्धा केलेलं नाही. आणि हे या पन्हाळ्यातल्या लोकांना माहित पण नव्हतं की बाबा इथे आपल्या गावासाठी हे तिथे काम करायला आहे. जर आम्हाला हे कळालं नसते, काही नागरिकांसमोर आलं असतं यांनी पैसे चोरलेच असते. हे चोर आहे तिथला. माझा नगरपालिका प्रशासन आणि ह्या सीओंच्यावर अजिबात विश्वास नाही. आम्ही उपोषणाला बसलो तेव्हा 1 महिन्यापूर्वी त्यांनी सांगितलं होतं की 1 महिन्यात आम्ही हे उभा करून देणार, तुम्हाला सोलर सिस्टीम उभा करून देणार, कार्यान्वित करून देणार. त्यांनी त्या बाबतीत काय केलं नाही. ह्या 1 महिन्यात मी जवळजवळ 10 ते 15 वेळा सीओना जाऊन भेटलो. होणार आहे, चालू होणार आहे. ते मालक उज्जैनला गेल्या, त्या गेल्या, असली उडवाउडीची उत्तरे दिली त्यांनी. ते सोडून पाणी पुरवठ्याचे मॅडम, त्यांना तर पहिलं निलंबित करायला पाहिजे. जेव्हा परवा 21 तारखेला सोलरचं मटेरियल आलं तेव्हा त्यांना मी सांगितलं की जाऊन चेक करा ते मटेरियल त्याच कंपनीचं आहे का, त्याच पॉवरचं आहे काय. तर त्या अजून तिथे गेलेल्या नाही. ह्यांनी पन्हाळ्याच्या लोकांचा खेळ मांडून ठेवलाय. यांच्या मागे पण इथं पन्हाळ्यातले आहेत, लोक आहेत, बरेचसे आहेत, पण यांनी खेळ मांडून ठेवलाय. आज पोलिसांनी सुद्धा चुकीच केला. सकाळी मला त्यांनी उचललं, हे चुकीच केलं. आज या सीओला दाखवलंच असतं म्हणजे आत्मदहन म्हणजे काय असते ते त्याला दाखवलं असतं. काल रात्री 8 वाजता मला विनंती नोटीस पाठवली आणि सांगतात की आम्ही विनंती करतोय की मागे घ्या अर्ज म्हणून. आताही कारण देणार आहेत MSCBची वगैरे, पण यांना 8 दिवसापूर्वी मी चौकशी लावली तेव्हा का सांगितलं नाही. इथल्या लोकांना घेऊन यांनी विचार विनिमय करायला पाहिजे होता ना. या माझ्या काय सोयीचे, माझी काय, मला हौस नाही आत्मदहन करायची आणि करायची. माझी सुद्धा लहान मुलं आहेत, घरदार आहे मला, पण ह्या नालायक लोकांच्यामुळे हा निर्णय घ्यायचा वेळ आला. आता पोलिसांनी आता आपल्याला विनंती केलेली आहे, पोलिसांनी सुद्धा सांगितलेलं आहे यांचं काय म्हणणं आहे बघा म्हणून. पण आत्ताच मी तुमच्या समोर सांगतो की यांनी काय असेल ते आज सीओनी इथं समोर यायचं आहे आणि सगळ्या नागरिकांच्या समोर सांगायचं नेमकी काय अडचण झाली आणि काय. आणि इतके दिवस का हा सीओ जी परवा नीट पेपरमध्ये जी बोंबाबोंब झाली आणि जी गावलीत, हे नीट पेपर सारख्याच परीक्षेतून हे आलेला आहे, झालेला आहे. कारण परीक्षा देऊन हा जर पास झाला असता आणि आला असता तरी अशा लोकांना बेटीस धरत बसला नसता किंवा लोकांना त्रास दिला नसता. हे असे पेपर फुटीच्या ह्याच्यातूनच जन्माला आलेला आहे सीओ. त्यामुळे माझा यंदा पहिलं म्हणजे स्थानिक प्रशासनाला फार होतं आणि पोलीस प्रशासनाचं म्हणजे मला खूप वाईट वाटतं की पोलिसांनी अडवलाच. नाही तर आज खरोखर पन्हाळकरांनी पण दाखवलं असतं सीओला की पन्हाळकर काय ते. आणि असे म्हणजे जवळ एका ज्येष्ठ पत्रकारांनी सांगितले की असे 15 ते 18 कोटी रुपयाचा फ्रॉड केला या पन्हाळ नगर परिषदेने. आणि तो आणि ह्या सगळ्याची आम्ही चौकशी लावणारच, सगळे लावणारच सगळे. आणि खोलवरीची चौकशी झाली पाहिजे. आम्ही स्पॉट ऑडिट कलेक्टर साहेबांच्या पर्यंत हा मेसेज जाऊ दे साहेब. कलेक्टर साहेबांनी येऊन इथल्या नागरिकांना भेटू देत आणि स्पॉट ऑडिट लावू देत तिथं काय झाले ते. कारण कोण कोणाशी पाठीशी घालते, सीओ कॉन्ट्रॅक्टरला पाठीशी घालतात का ह्यांनी मिळून सगळ्यांनी मिळून लांडग्यांनी खाल्ले हे आम्हाला बघायचं आहे. आज यांचं म्हणणं काय हे सगळ्या लोकांच्या समोर सांगू देत. मी काय आता यांनी माझं पेट्रोलचं डिझेलचं कॅन काढून घेतलं, त्यांनी विनंती मला परत द्यावं पोलिसांनी. आता इथे करायचं, पण पेटवून घेताना सीओला मिठी मारणार, माझ्याबरोबर सीओला सुद्धा पेटवणार, मी सोडणार नाही त्याला. आजचं आंदोलन आम्ही तात्पुरत्या बेसवर आम्ही स्थगित केलेलं आहे. साहेबांनी आम्हाला 21 तारीख मुदत दिलेली आहे की 21 तारखेपर्यंत आम्ही ते कार्यान्वित करून तुम्हाला दाखवणार. त्याच्यावर आम्ही थांबलो. जर 21 तारखे म्हणजे 21ला आम्ही 25 दिवस देतो, 25 तर 26 तारखेला आम्ही परत तिथे उभा असणार आहे. आणि फक्त साहेबांनी आता लेखी द्यायचं आहे आम्हाला. आणि जर त्यावेळेला झालं नाही तर संबंधित अधिकाऱ्यांच्यावर किंवा संबंधित या लोकांच्यावर काय कारवाई होणार हे फक्त साहेबांनी लेखी द्यायचं आहे आता आम्हाला. पैसे काम न होता आफ्टर बिफोरचे फोटो न जडता ज्यांनी जे काढलेत, पेमेंट काढलं, त्या लोकांच्यावर सगळ्या कारवाई झालीच पाहिजे. लढा चालूच राहणार आमचा. आणि अजून असे बरेचसे प्रश्न आहेत. काय सांगतो, असे 15 कोटी रुपयाचा फ्रॉड आहे, 15 ते 18 कोटी रुपये फ्रॉड आहे. ते सगळे झाल्याशिवाय आम्ही यांची बदली पण होऊ देत नाही आणि सगळे त्याशिवाय आम्ही गप्प बसत नाही. स्वाद गोकुळचा, आस्वाद परंपरेचा, गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा. गोकुळ आईस्क्रीम